आणि आता महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। ज्ञानवापी सर्वेचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। सर्वे करण्यासाठी आलेल्या टीमने काढलेला व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान यापूर्वी ज्ञानवापीमध्ये शिवलिंग असल्याचा दावा हिंदू पक्षकारांनी केलाय। नीलम गोरे यांच्या कार्यालयात धमकीचं पत्र पाठवण्यात आलंय। विधवा प्रथा बंद करण्याच्या निर्णयात गोरे यांनी पुढाकार घेतला होता, त्यानंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे। निर्णयाची अंमलबजावणी केली तर विधवा महिलांवर बलात्काराची धमकी देण्यात आली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफिसला फोन करून पुढील 24 तासात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचा गेल्या काही दिवसातला हा तिसरा फोन आहे। शिवसेनेचे अंधेरी पश्चिम विभागाचे संघटक संजय कदम यांची 7.5 तास ईडीकडून चौकशी झाली। संजय कदम यांची कागदपत्रांसह ईडी कार्यालयात चौकशी झाली। अनिल परब प्रकरणी त्यांची ईडीकडून चौकशी झाल्याची माहिती मिळाली आहे। संजय कदम हे अनिल परब आणि संजय राऊत यांचे जोडीदार आहेत। कोविड हॉस्पिटल घोटाळ्यामध्ये देखील ते जोडीदार आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। तर अनिल परब हे दिशाभूल करत असून जेलवारी पक्की आहे असं देखील सोमय्या म्हटले। दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे। कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। यापूर्वी देखील एप्रिल महिन्यात ईडीनं सत्येंद्र जैन यांचे कुटुंबीय तसंच त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे, कारण मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयानं नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे। मुंबईतील अधीश बंगला सीआरझेड उल्लंघन प्रकरणी नारायण राणेंना नोटीस पाठवण्यात आली आहे। 10 जूनला सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले। राणा दाम्पत्याच्या मुंबईतील खार इमारतीच्या अनधिकृत बांधकामांची पालिकेनं 2.5 तास तपासणी केली। मुंबई पालिकेनं सोसायटीतील अनेक फ्लॅट मालकांना नोटीस पाठवली आहे। बहुतांश फ्लॅट मालकांनी नियमांचं उल्लंघन करून घराचं बांधकाम केल्याचं पालिकेच्या तपासणीमध्ये पुढे आलं। नाशिकमधील स्वामी गोविंदानंद यांची शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे। शोभायात्रेला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यामुळे शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे। शहरात कलम 144 लागू करण्यात आले, मात्र मंगळवारी सकाळी शास्त्रास्त्र सभा होणार आहे। दरम्यान ज्यांच्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे ते किष्किंधा मठाचे मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांना देखील पोलिसांनी नोटीस बजावली आहे। उद्या होणाऱ्या शास्त्रार्थ सभेचं पोस्टर जारी करण्यात आलेलं आहे। महर्षी पंचायतन सिद्ध पीठाच्या वतीनं हे पोस्टर जारी करण्यात आलंय। देशभरातल्या साधू महंतांना उद्याच्या सभेचं आमंत्रण देण्यात आलं असून हनुमान जन्मस्थळ वादाचा विषय उद्याच्या सभेत निकाली निघणार का याकडे लक्ष लागले। मुंबई पालिका क्षेत्रातील 269 शाळा या अनधिकृत आहेत। या शाळांची यादी पालिकेनं संकेतस्थळावर जाहीर केली आहे। तर या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन पालिकेनं केलंय। तसंच या शाळांवर बंदी करण्यासह आर्थिक दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या महिला सर्वसाधारण, महिला अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव असलेल्या प्रभागांसाठी सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। एकूण 236 जागांपैकी 118 प्रभाग महिलांसाठी असणार आहेत। काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यावरून आता पक्षात नाराजीचा सूर उमटतोय। उमेदवारी दिली नसल्यानं काँग्रेस नेत्या नगमा यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मी कमी पात्र आहे का? इम्रान यांना उमेदवारी मिळते, मला नाही, असा सवाल नगाम यांनी उपस्थित केलाय। काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे। इम्रान प्रतापगडी यांचं उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झालं होतं, त्यांना काँग्रेसनं राज्यसभेची उमेदवारी दिल्यानं त्यावर आशिष देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे। प्रतापगडींच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी असल्याची कबुली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे। तर राज्यात सध्या काँग्रेसच्या चुका दाखवण्याची प्रथा सुरू झाली आहे। भाजपनं अपयश लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप केले जात असल्याचं पटोलेंनी म्हटलंय। राज्यसभेसाठी भाजपच्या 3 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, तर 6व्या जागेसाठी धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात 6व्या जागेसाठी थेट सामना होणार आहे।
दरम्यान भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय, तर राऊतांच्या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले. आम्हाला घोडेबाजार करायचा नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केलाय. भाजपनं राज्यसभेसाठी तिसरा उमेदवार दिल्यानंतर राऊतांनी भाजपवर आरोप केलेत. भाजपला घोडेबाजार करायचा होता, त्यामुळे त्यांनी संभाजीराजेंना ढालीसारखं वापरलं असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पक्षानं माझ्या कामाची दखल घेत संधी दिली आहे, तर भाजपनं जरी सांगितलं तरी आम्ही उमेदवारी मागे घेणार नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होणार नाही, भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला. अपक्ष भाजपसोबत असल्याचा दावा देखील आठवलेंनी औरंगाबादेत केलाय. राज्यात 3 पक्षांचं सरकार उत्तम सुरू असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हटलेत. भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज चव्हाण यांनी बोलून दाखवली. केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप देखील नागपुरात चव्हाण यांनी बोलून दाखवला. संभाजीराजेंचा घात कोणी केला हे सर्व जनतेला माहीत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलंय. तसंच शिवसेनेनं त्यांचा घात केला असल्याचं देखील ते म्हटलेत. आमचा पक्ष हा परिवारवादी नाही असा खोचक टोला देखील त्यांनी लगावलाय. छत्रपती शाहू महाराज यांचं वक्तव्य योग्य असून ते विचारपूर्वक बोलले असल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. त्यावर अधिक चर्चा नको. ते ज्या गादीवर बसले आहेत त्याला देशभर मान आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काही अडचण नाही, सर्व उमेदवार निवडून येतील असंही भुजबळ यांनी म्हटलं. सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार करावं यासाठी कोर्टात अर्ज केला होता. यावरील सुनावणी पुढे ढकललेली आहे. वाझेचे वकील कोर्टात हजर झाले नाहीत, त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. नाशिकच्या सिन्नरजवळ टेंभुरवाडी येथे लग्नाला जाणाऱ्या वराडाचा वाहन उलटून अपघात झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. यात सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसून काही जण जखमी झाले. कोल्हापूरचे सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई यांची कार पेटवली. अज्ञातानं पूर्ववैमनस्यातून ही कार पेटवली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तर गेल्या 2 दिवसात त्यांच्या घरावरचा हा दुसरा हल्ला आहे, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पंढरपूरमध्ये काँग्रेस शहराध्यक्षानं शेतकऱ्यासह 3घांना जोरदार मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतमजुरांना अडवल्याचा जाब विचारल्यानं काँग्रेसचे टेंभुर्णी शहराध्यक्ष सोमनाथ कदम यांनी शेतकऱ्यांना चक्क लाठ्याकाठ्यानं मारहाण केली. इतकंच नाही तर उपचार घेत असलेल्या शेतकऱ्याला चक्क रुग्णालयात जाऊन देखील त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलंय. जुन्नर येथील बैलगाडा घाटात एका तरुणाचा जीव थोडक्यात वाचलाय. शर्यतीच्या घोडीवर बसलेला तरुण वाऱ्याच्या वेगानं धावणाऱ्या घोडीवरून खाली कोसळला आणि थेट घोडीच्या पायाखाली आला. सुदैवानं हा तरुण घोडीच्या पायाखालून सुखरूप बाहेर निघाला. यानंतर देखील तरुण शर्यतीच्या चावरेकरी बैलांच्या पायाखाली आला. तिथे देखील त्याचा जीव थोडक्यात वाचला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. बीड शहरातील सोमेश्वर वॉशिंग सेंटरवर गाड्या धुण्याच्या कारणावरून एका कामगाराला 8 ते 10 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सागर थोरात असं मारहाण झालेल्या मजुराचं नाव आहे. वसईतील अर्नाळा समुद्राच्या किनारी एक कार वाळूमध्ये रुतली. प्रशासनाकडून वारंवार इशारे देऊन देखील काही लोक आपली वाहनं समुद्राच्या किनाऱ्यावर घेऊन जातात. यातूनच ही घटना घडली. मात्र सुदैवानं या कारमध्ये कुणीही नसल्यानं अनुचित प्रकार घडला नाही. चालत्या जालना दादर जनशताब्दीच्या ट्रेनखाली महिला आली होती. यावेळी ट्रेनच्या चालकाने सतर्कता दाखवून अचूक नियंत्रण करून रेल्वे थांबवल्यानं महिलेचा जीव वाचला. औरंगाबादच्या चिकलठाणा येथील रेल्वे रुळावर ही घटना घडली. यावेळी जालना दादर जनशताब्दी ट्रेन ही 13 मिनिटं थांबवण्यात आली होती. डॉक्टरांनी पोलिसांकडे लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये ही घटना घडली असून शवविच्छेदन अहवाल देण्यासाठी डॉक्टरांनी पैसे मागितल्याचा आरोप करण्यात आलाय. या संदर्भात रुग्णालयाच्या अधिष्ठानकडे तक्रार करण्यात आलेली आहे. तर पुणे पोलीस दलातील एका कर्मचाऱ्यानं या प्रकाराला वाचा फोडली. डॉक्टर NP झंजाड असं लाच मागणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. राज्यभरात सध्या डिझेलचा तुटवडा सुरू आहे. केंद्र सरकारनं करामध्ये कपात केल्यामुळे लिटर मागे 24 ते 26 रुपये तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल पंप मालकांना डिझेल पुरवठा करणं बंद केलंय. त्यामुळे नागपूरमध्ये पेट्रोल पंप डिझेल डीलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या दणक्यानंतर अखेर बीड नगर परिषदेचं वादग्रस्त मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। 20 वर्षांपूर्वीची दुश्मनी काढण्यासाठी गुट्टे यांनी अधिकाराचा दुरुपयोग करत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती। बातमीची दखल घेऊन गुट्टेंची बदली करण्यात आली आहे। बदलीनंतर आम आदमी पार्टीसह सर्वसामान्य बीडकरांनी नगर परिषदेबाहेर तोफा वाजवून आणि पेढे भरवत आनंद साजरा केला। धनगर समाजाच्या जात पंचायतीनं 7 ते 8 कुटुंबांना वाईट टाकल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरात घडलाय। खासदार धैर्यशील माने यांच्या रुकडे या गावातच हा प्रकार घडला असून अनेक वेळा निवेदन देऊन देखील यावर काहीच कारवाई झालेली नाही। भंडारा जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। अचानक लावलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला, तर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस बरसला असल्यानं शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येणार आहे। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसानं शहरवासियांना दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी उकाडा कायम आहे। जिल्ह्यातील इतर तालुक्यात आणखी 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट कायम असण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात कापसाच्या अवैध बियाण्यांची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय। पोलीस आणि कृषी विभागानं संयुक्त कारवाई करत बियाण्यांची पाकिटे जप्त केली आहेत। डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी बोगस बियाणे जप्त केलंय। 2 वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे भंडारा जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। जिल्ह्यातील 130 गावांना पुराचा धोका असल्यानं प्रशासन मान्सूनपूर्व कामाला सुरुवात केली आहे। यासाठी 2 मोठ्या फायबर बोट, 23 छोट्या रबर बोट, लाईफ जॅकेट आणि टॉर्च यांची व्यवस्था करण्यात आली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील खालापूरच्या टोल नाक्याजवळ वाळलेल्या गवतानं पेट घेतल्यानं आगीचे लोट एक्सप्रेसवेवर दिसून आले। घटनास्थळी रेस्क्यू टीमची फायर ब्रिगेड गाडी दाखल होत काही वेळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। मात्र वारा आला की गवत पुन्हा पेट घेतंय, यामुळे एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीमी झाली होती। बुलढाण्यातील शिवनेरी नगरातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीनं ही आग विझवण्यात यश आलं। ब्राझीलमध्ये दुष्काळ पडल्यानं यावर्षी साखरेला मागणी आहे, तसंच गव्हाचं उत्पादन कमी झाल्यानं गव्हाला देखील चांगली मागणी आहे। अशावेळी शेतकऱ्याला पैसे मिळण्याची संधी निर्माण होते। मात्र केंद्रातल्या सरकारनं साखर आणि गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे। केंद्राच्या निर्यात धोरणावर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे। पावसाळा जवळ आल्यामुळे बळीराजा पेरणीच्या तयारीला लागलाय, त्यामुळे बियाणं आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा असून शेतकऱ्यांनी चिंता करू नये असं कृषी मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं। तसंच चढ्या भावानं विक्री करून शेतकऱ्यांची अडवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दादा भुसे यांनी दिला। जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी शिवारातील अप्पासाहेब राऊत या शेतकऱ्यानं आपल्या 2 एकर ऊसावर रोटावेटर फिरवला। राज्यात ऊस गाळपाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अनेक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यवतमाळ शहरातील तरुणाला अवैध रेती तस्करांनी मारहाण केली होती। या प्रकरणात आरोपीवर योग्य ती कारवाई न झाल्यानं तक्रारकर्त्यानं टॉवरवर चढून विरुगिरी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले होते। हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपनं धरणे आंदोलन केलं। खते आणि बियाण्यांचे वाढलेले दर, बेरोजगारी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। नवी मुंबईतील MIDC महापे विभागीय कार्यालयाकडून सुरू असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे जवळपास 2,500च्या वर झाडांचा बळी जातोय। याविरोधात पर्यावरण सामाजिक संस्थांनी पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे। पनवेलमधील मौजे वाजे गाव येथे असलेल्या सलमान खानच्या फार्म शेजारी जीवघेणा कुंडी धबधबा पोलिसांनी कायमचा बुजवलेला आहे। आतापर्यंत या धबधब्यावर अनेकांचा मृत्यू झालाय, त्यामुळे पोलिसांनी आणि तेथील ग्रामस्थांनी या धबधब्यामुळे तयार झालेला 10 ते 15 फुटाचा खड्डा दगडांच्या भरावानं बुजवलाय। ठाण्यातील पुन्मी या कुटुंबातील 5 जणांचा सिक्कीम येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता। त्यांचं पार्थिव सोमवारी ठाण्यामध्ये आणण्यात आलं होतं। ठाण्यातील टेंभा नाका येथील जैन मंदिर येथे त्यांच्या पार्थिवावर श्रद्धांजली वाहण्यात आली। कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला एका कार चालकानं अमानुषपणे उडवल्याची घटना समोर येते। मुंबईतल्या वरळी सी फेसवर ही घटना घडली। एका आलिशान कारच्या पुढे धावणाऱ्या कुत्र्याला कार चालकानं अमानुषपणे धडक दिली आणि पुढे निघून गेला। कार चालकाचा हा अमानुषपणा कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या प्रकरणी प्राणी क्रूरता अंतर्गत गुन्हा दाखल केला असून कारची ओळख पटली आहे। कार चालकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही।
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागात दीपक मोतीरामानी आणि हितेश मोतीरामानी या दोघा पिता पुत्रांनी एका श्वानाला बांबूच्या काठीनं मारहाण केली। या मारहाणीमध्ये श्वानाचा मृत्यू झाला। श्वान चप्पल पळवतो म्हणून त्याला मारहाण करत त्याचा जीव घेतला। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे। नांदेडचे माजी पालकमंत्री डीपी सावंत यांच्यावर त्यांच्याच घरात शिरून एका युवकानं बंदूक रोखून 50,000ची मागणी केली। यावेळी आरोपी आणि सावंत यांच्या कर्मचाऱ्यामध्ये झटापट झाली। त्यानंतर पळून जाताना नागरिकांनी आरोपी साहिलला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। तर हल्ला करण्याचा त्याचा उद्देश काय होता याचा तपास सुरू आहे। जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा सोमवती अमावस्येला भरते। अमावस्येच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरीमध्ये दाखल झाले। सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाची जेजुरी सोन्याची झाली आहे। तिची ड्रोनमधून घेतलेली ही खास दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 2 वाघ आणि 2 वाघीण आणण्यात येणार आहेत। तसा निर्णय वन विभागानं घेतलाय। पहिल्या टप्प्यात 1 नर आणि 1 मादा वाघ सोडण्यात येणार आहे। त्याची तयारी वन विभागाकडून करण्यात आली आहे। भिवंडी शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर झाडावर मांजत कावळा अडकला होता। अग्निशमन दलाला याची माहिती देताच त्यांनी या कावळ्याला जीवनदान दिलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंब्याचे दर आता घसरलेत। राज्यात पडलेल्या पावसामुळे आंब्याचे दर घसरलेत। हापूस आंबा आता 80 ते 100 रुपये डझन मिळतोय। आंब्याचे दर घसरल्यानं आंबा उत्पादक हवालदिल झालाय। नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। राजधानी दिल्लीमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली। दिल्लीतील भाजप मुख्यालयातील काही दृश्य समोर आली आहेत। दिल्लीच्या मध्यभागी असलेली जामा मशिदीच्या घुमट वादळी पावसामुळे खाली पडला। नॉर्थ टॉवरच्या जवळचा पांढरा संगमरवराचे काही तुकडे पडले। दिल्लीतील जामा मशीद अनेक दिवसांपासून दुरुस्त झाली नव्हती। दरम्यान या मुसळधार पाऊस आणि वादळात पार्लमेंट स्ट्रीट परिसरातील इमारतीमध्ये बसवलेले एअर कंडिशनर खाली पडलेले आहेत। तर रस्त्यावरील अनेक ठिकाणी झाडं आणि कार आणि ऑटो रिक्षांवर उन्मळून पडले। यात अनेकांचं मोठं नुकसान झालंय। अशातच आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। यात दिल्लीतील संचार भवनाजवळ एक झाड बसवर पडलंय आणि सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र बसचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे काही वेळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती। उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये तब्बल 4500 मीटर उंचीवर 7 गिर्यारोहक अडकले होते। त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरनं त्यांना सुरक्षित बाहेर काढलं। यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला। यावेळी परीक्षेमध्ये मुलींनी हॅट्रिक मारली आहे। यावेळी श्रुती शर्मा यूपीएससी परीक्षेमध्ये अव्वल ठरली। श्रुती शर्मानंतर अंकिता अग्रवाल हिने दुसरा तर गामिनी सिंगला हिने तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। यूपीएससीच्या अंतिम निकालात 685 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील डॉक्टर अक्षरा तामगाडगे हिने यूपीएससी परीक्षेमध्ये 562वा रँक पटकावत यश संपादन केलंय। तिने दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं। सोमवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला। त्यात लातूर जिल्ह्यातील औसा येथे शिक्षकाचा मुलगा शुभम भोसले हा विद्यार्थी देशात 149व्या क्रमांकावर उत्तीर्ण झालाय। शुभमच्या यशानं त्याचे मित्र आणि कुटुंब भारावून गेले। आयपीएल 2022च्या विजयानंतर गुजरात टायटन्सनं गुजरातच्या गांधीनगर येथे विजय परेड केली। यावेळी भव्य असा रोड शो करण्यात आला। आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्स संघातील पर्पल कॅप मिळवलेला खेळाडू युजवेंद्र चहल याची पत्नी कोरिओग्राफर धनश्री वर्मा हिनं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केलाय। ज्यात युजवेंद्र आणि धनश्री सोबत फलंदाज जोस बटलर डान्स करताना पाहायला मिळतात। त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित सम्राट पृथ्वीराज हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतंच या सिनेमाचं नाव बदलण्यात आलं आणि आता सिनेमाचं नाव बदलल्यानंतर निर्मात्यांनी या सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज केलाय। बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या कान्स फिल्म फेस्टिवल 2022 मुळे चर्चेत आहे। दीपिकानं आता एक नवा व्हिडिओ शेअर केलाय। दॅट्स अ रॅप असं कॅप्शन तिनं या व्हिडिओला दिलंय। जुग जुग जिओ या चित्रपटाला खास लायगर या सिनेमाच्या टीमकडून शुभेच्छा देण्यात आल्यात। साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेनं सिनेमातील गाण्याचं हुक स्टेप करत शुभेच्छा दिल्या।
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा निकम्मा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमातल्या एका गाण्याच्या शूटिंगचा एक व्हिडिओ शिल्पानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलाय. तिचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. अभिनेत्री शमिता शेट्टी हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक विनोदी व्हिडिओ शेअर केलेला आहे. शमिताचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. Cleaning your car. You need this. धर्मवीर हा सिनेमा चित्रपटगृहात चांगलीच कमाई करतोय. तिसऱ्या आठवड्याच्या वीकेंडला देखील सिनेमागृहाबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत. मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या भागांमध्ये प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत या सिनेमानं 22.58 कोटींची कमाई केली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला 31 मे ते 6 जून या कालावधीमध्ये अबुधाबीला जाण्याची परवानगी दिली आहे. 28 मे रोजी जॅकलिननं अबुधाबीमध्ये आयफा अवॉर्ड्समध्ये जाण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली होती. कोलकाता चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मॉडेल आणि अभिनेत्री यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमुळे खळबळ माजली असतानाच नुकतीच मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट असणाऱ्या सरस्वती दास हिनं आत्महत्या केली आहे. 18 वर्षाच्या सरस्वतीनं पंख्याला लटकून आत्महत्या केली. ही घटना कोलकाता येथील कसबामध्ये घडली आहे. सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. गाडीमध्ये बसून हा श्वान प्रवासाचा आनंद घेत असल्याचं दिसतंय. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.